नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो पहा, TCS आणि IBPS ने विचारलेले अतिसंभाव्य मराठीतल्या म्हणी ह्यात मला पाठच ठेवायचे आहेत, कारण ह्या म्हणी सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेल्या आहेत आणि मराठी व्याकरणामध्ये म्हणी विचारल्या जातात। 1 किंवा 2 मार्क याच्यात पक्केच आहेत। तर बघा, पहिली म्हण आहे, याचा काय अर्थ होणार आहे बघू आपण। गंगेत घोडं न्यालं, याला काय म्हणतात, याचं उत्तर काय असणार आहे तर सर्व इच्छा पूर्णत्वास जाणे, याला गंगेत घोडे न्यानं म्हणतात। दुसरी म्हण आहे पहा, गोरा गोमटा आणि कपाड करंटा, याचा अर्थ होणार आहे नुसते दिखाऊपणा काही कामाचे नसते। बघा, हे संपूर्ण म्हणी तुमच्या अतिशय महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर तिसरी म्हण आहे पहा, गरज सरो नि वैद्य मरो, याला म्हणतात स्वार्थी मनुष्य दुसऱ्यांचा विचार करत नाही। चौथी म्हण आहे पहा, गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे, याला म्हणतात जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे। पाचवी म्हण आहे पहा, गोगल गाय अन पोटात पाय, याला म्हणतात वरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात। सहावी म्हण आहे पहा, गरजेल तो बरसेल काय, याला म्हणतात मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाही। सातवी म्हण आहे पहा, आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते, याला म्हणतात एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा। त्यानंतर आठवी म्हण आहे पहा, घरोघरी मातीच्या चुली, याला म्हणतात सर्व दूर सारखीच परिस्थिती असणे। ह्या म्हणी अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो, यांना पाठ करून ठेवा। 9वा प्रश्न आहे, आयत्या बिळावर नागोबा, याला म्हणतात कोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जीवावर उपयोग भोगणे किंवा उपभोग घेणे। त्यानंतर आहे 10वी म्हण, आसू न मासू कुत्र्याची सासू, याला म्हणतात जिवाळा नसताना वरवर कळवळा दाखविणे, लक्षात घ्या। प्रश्न 11वा आहे, 11वी म्हण आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर, याला म्हणतात दोन्ही बाजूनी संकटात सापडणे, याला म्हणतात इकडे आहार इकडे विहीर। 12वी म्हण आहे पहा, उडत्या पक्षाची पिसे मोजणे, म्हणजे सहज चालता 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 बोलता एखाद्या गोष्टीची पारख करणे, याला म्हणतात उडत्या पक्षाची पिसे मोजणे। 13वी म्हण आहे पहा, उंटावरचा शहाणा, याला म्हणतात मूर्खत्वाचा सल्ला देणारा, याला उंटावरचा शहाणा म्हणतात। 14वी म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, याला म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे, याला म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। 15वी म्हण आहे पहा, उचललेली जीभ लावली टाळूला, उचललेली जीभ लावली टाळूला, म्हणजे कोणताही विचार न करता बोलणे, याला म्हणतात उचललेली जीभ लावली टाळूला। त्यानंतर 16वी म्हण आहे पहा, एक घाव आणि 2 तुकडे, याला म्हणतात एका फटक्यात निकाल लावणे। 17व्या प्रकारची म्हण आहे पहा, एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही, याला अर्थ काय आहे, अत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे, याला म्हणतात एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही। 18व्या प्रकारची म्हण आहे पहा, आपला हात जगन्नाथ, आपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते, याला म्हणतात आपला हात आपला जगन्नाथ। त्यानंतर 19व्या प्रकारची म्हण पहा, चकाकते ते सोने नसते, याला म्हणतात बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात। 20व्या प्रकारची म्हण पहा, ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळी, याला म्हणतात आपल्या मालकाचे गुणगान करणे, लक्षात ठेवा। 21व्या प्रकारची म्हण आहे, जखमेवर मीठ चोळणे, याचा अर्थ होईल आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे, याला म्हणतात जखमेवर मीठ चोळणे। 22वी म्हण पहा, जो श्रमी त्याला काय कमी, जो श्रमी त्याला काय कमी, कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काहीही कमी पडत नाही, याचा अर्थ होईल। प्रश्न 23वी म्हण पहा, जशी कामना तशी भावना, जशी कामना तशी भावना, याचा अर्थ होणार आहे आपण जसे चिंतन करतो त्याचप्रमाणे आपले विचार बनतात, लक्षात घ्या, आपण जसे चिंतन करतो त्याचप्रमाणे आपले विचार बनत असतात। 24वी म्हण पहा काय आहे, ज्याचं जडतं त्यालाच कळतं, याचा अर्थ होईल आपले दुःख आपल्यालाच सोसावे लागते। 25वी म्हण आहे पहा, झाकली मूठ 1.25 लाखाची, याचा अर्थ होईल दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत। 26वी म्हण पहा, टाकीचे घाव शोषल्याशिवाय देव पण येत नाही, याचा अर्थ आहे कष्टाशिवाय यश मिळत नाही। 27वी म्हण आहे पहा, डोंगर पोखरून उंदीर काढणे, याला म्हणतात जास्त श्रम करून कमी फायदा होणे, याला डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणतात। त्यानंतर बघा 28वी म्हण आहे, डोळ्यात अंजन घालणे, याला म्हणतात एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करून
फसविणे, डोळ्यात अंजन घालणे त्याला म्हणतात. त्यानंतर बघा 29वी म्हण आहे तहान लागल्यावर विहीर खोदणे. याचा अर्थ होतो गरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे. त्यानंतर 30वा पहा ताक फुंकून पिणे. याला म्हणतात प्रत्येक गोष्टी छोटी गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक करणे, याला म्हणतात ताक फुंकून पिणे. 31वी म्हण आहे पहा आले अंगावर घेतले शिंगावर. आले अंगावर घेतले शिंगावर याचा अर्थ होईल संकटाचा सामना धैर्याने करावा. त्यानंतरची म्हण आहे 32वी बघा एका हाताने टाळी वाजत नाही. याचा अर्थ काय होणार आहे तर दोष दोन्हीकडे असतो असा त्याचा अर्थ होणार आहे. 23वी म्हण पहा एका माळेचे मणी. याचा अर्थ होईल सर्वजण येथून तेथूनच सारखे है ना, सर्वजण सारखेच आहेत म्हणजे एका माळेचे मणी. लक्षात घ्या 34वी म्हण आहे एकावे जनाचे पण करावे मनाचे. याचा अर्थ होईल दुसऱ्यांचे न ऐकता स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. लक्षात घ्या. 35वा प्रश्न बघा कुऱ्हाडीचा दांडा ना गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ याचा अर्थ काय होईल हे जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेली आहे, IMP आहे, नोट करून ठेवा. तर दुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते याचा भान ठेवणे म्हणजे याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. लक्षात घ्या. 36वी म्हण पहा कावळा बसायला अन फांदी तुटायला या एकाच घात. याचा अर्थ काय होणार आहे तर योगायोगाने एखादी गोष्ट घडून भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लागणे म्हणजे ह्याचा त्याला त्याचा त्याला असं होणे म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. आणि 37व्या प्रकारची म्हण पहा कधी तुपाशी तर कधी उपाशी. याचा अर्थ काय होणार आहे तर पैसा आला तर चंगळ करायची नाहीतर उपाशी राहायचं याचं योग्य उत्तर असणार आहे. 38व्या प्रकारची म्हण पहा काय आहे कोल्हा काकडीला राजी. हे सुद्धा खूप IMP म्हण आहे, ही जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेली आहे. सर्वच विचारले आहेत पण ही खूप जास्त वेळा विचारली आहे. तर कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय आहे लहान माणसे थोड्या गोष्टींना संतुष्ट होतात म्हणजे लहान माणसे लहान गोष्टींना संतुष्ट होतात. 39व्या प्रकारची म्हण आहे पहा काखेत कळसा आणि गावाला वळसा. याचा अर्थ होणार आहे जवळ असलेली वस्तू सर्व दूर शोधणे. आपल्या जवळ असलेली वस्तू सर्व दूर आपण शोधणे याला काखेत कळसा गावाला वळसा म्हणतात. 40वी म्हण पहा काय आहे कर नाही त्याला डर कशाला. कर नाही त्याला डर कशाला याचा अर्थ होणार आहे दोषी नसताना कसलेही भय राहत नाही. दोषी नसताना कसलेही भय राहत नाही. 41वी म्हण पहा काय आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचा योग्य उत्तर अर्थ काय असणार आहे तर दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या प्रकारच्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यानंतर बघा 42वा म्हण आहे कठीण समय येता कोण कामास येतो. या म्हणीचा अर्थ काय होणार आहे कठीण समय येता कोण कामास येतो. याचा अर्थ होणार आहे आपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला धावून येत नाही. आपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला धावून येत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कुठेही जा पळसाला पाने तीनच. कुठेही जा पळसाला पाने तीनच. याचा योग्य उत्तर असणार आहे सर्वत्र परिस्थिती सारखीच असते. बघा सर्वत्र परिस्थिती सारखीच असते त्याला म्हणतात कुठेही जा पळसाला पाने तीनच. त्यानंतरचा म्हण पहा काय आहे 44वी करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नाव. करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नाव. बघा याचा अर्थ काय होणार आहे तर एकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे. एकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे त्याला म्हणतात काय करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नाव. बघा 45वी म्हण काय आहे 45वी म्हण काय म्हणते आपलेच दात अन आपलेच ओठ. याचा अर्थ काय होणार आहे तर आपल्या माणसांनी आपल्याच माणसांना त्रास देणे म्हणजे यालाच काय म्हणतात आपलेच दात आणि आपलेच ओठ. 46वी म्हण पहा काय आहे आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ काय असणार आहे तर अगोदर पोट भरावे मग देवास आडवावे देवाची विनंती करावे. 47वा पहा काय आहे म्हण खायला कोंडा आणि निजेला दोंडा. खायला कोंडा आणि निजेला दोंडा याला काय म्हणतात याचा अर्थ काय अत्यंत दारिद्र्य असणे अत्यंत गरिबी असणे. लक्षात घ्या. 48वी म्हण पहा काय आहे खाली मुंडी पाताळ धुंडी. खाली मुंडी पाताळ धुंडी. याचा योग्य अर्थ काय असणार आहे बघा स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकेदायक असू शकतो. बघा स्वभावाने जो मनुष्य गरीब वाटतो तो धोकेदायक असू शकतो त्याला म्हणतात काय खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. 49वी म्हण पहा काय आहे खाल्ल्या घराचे वासे मोजणे. 49वी म्हण काय आहे खाल्ल्या घराचे वासे मोजणे. याचा अर्थ काय होणार आहे तर बघा ज्या घरात राहतो त्याच घराशी बैमानी करणे याला म्हणतात काय खाल्ल्या घरचे वासे मोजणे. 50वी म्हण पहा काय आहे 50वी म्हण आहे
खिशात नाही आणा आणि ह्याला बाजीराव म्हणा. खिशात नाही आणा आणि याला बाजीराव म्हणा. याचा अर्थ काय होणार आहे मित्रांनो, तर गरीब मनुष्यास कोणीही किंमत देत नाही. लक्षात घ्या. आणि लास्ट म्हण आहे संभ्रमात पाडणे. संभ्रमात पाडणे याचा अर्थ काय होणार आहे, तर गोंधळात पाडणे. 52वी म्हण आहे स्वप्न भंगणे. याला काय अर्थ आहे, तर याला अर्थ आहे मनातील विचार कृतीत न येणे. त्यानंतरची म्हण आहे पहा 53 स्वर्गात दोन बोटे उरणे. स्वर्गात दोन बोटे उरणे याचा अर्थ काय होणार आहे, आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे. अतिशय गर्वाने फुगून जाणे. लक्षात घ्या. त्यानंतरच बघा 54वी म्हण आहे हट्टाला पेटणे. याचा अर्थ काय होणार आहे, मुळीच हट्ट न सोडणे. आणि 55वी म्हण आहे पहा हमरी तुमरीवर येणे. याला काय म्हणतात, तर जोराने भांडण करू लागणे. तर मित्रांनो हे अतिशय महत्वाचे हे म्हणी आहे. ह्या म्हणी तुम्ही पाठच ठेवल्या पाहिजे, कारण जास्तीत जास्त प्रमाणात ह्या म्हणी विचारलेल्या आहे. चला भेटूया नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.